आर्थिक शिस्तभंग आणि अपूर्ण नियोजन अशा प्रकारचा आजचा बजेट होता. मुळात बजेट फेब्रुवारी ते मार्च दरम्यान मांडायला पाहिजे होता, परंतु हा बजेट साधारण 4 ते 5 महिने उशिरा केलेला आहे. उशिरा केल्यात असताना या ठिकाणी ते अंदाजे 5,042 कोटीचा जो अर्थसंकल्प दाखवलाय, हा एकदम फुगीर असा अर्थसंकल्प आहे. कारण मुळातच त्या ठिकाणची जे 5,042 कोटी दाखवलेत त्याच्यात त्यांचा बॅलन्स सुरुवातीला 1300 अंदाजे 1300 ते 1400 कोटी आहेत. म्हणजे वेगवेगळे हेड आहेत त्याच्यात भांडवली खर्च, महसुली खर्च हे कोणाचा कोणाला जुळत ना अशा प्रकारचा बजेट आहे. जर बघितला तर हा बजेट अंदाजे सगळे हे पकडले तर 2,000 कोटीच्या वरती हा बजेट जात नाही. ते 5,000 कोटी 5,042 कोटी दाखवलेले आहेत. परत या ठिकाणी आता राहिले किती 6 ते 7 महिने. मग 5,042 कोटी हे 6-7 महिन्यात संपवतील का? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. या ठिकाणी शेवटच्या याच्यात दाखवलाय, की शेवटची शिल्लक फक्त 10 लाख रुपये राहतील. मग प्रत्येक याच्यात तुम्ही गेल्या 8 वर्षात बघा यांचे शिल्लकच त्याचे पैसे संपत नाही. 1300-1400 कोटी म्हणजे शेवटचे आता 1300 जे दाखवले शिल्के मग परत ह्या 7 ते 8 महिन्यात हेच 5,000 कोटी संपवणार कुठे? त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा नियोजन नाही. आज तुम्ही पनवेलची परिस्थिती बघत असाल. या ठिकाणी सांगतात त्या बजेटमध्ये सांगत होतं आमचं ट्रिपल इंची सरकार आहे या ठिकाणी. पाहिजे तेवढ्या निधी आणू, परंतु तिथे आमचे विरोधी पक्षनेते अरविंदजींनी सांगितलं की त्या ठिकाणी या ठिकाणचे जे खासदार महोदय या 2-4 वर्षात एकही निधी या पनवेलसाठी दिलेले नाहीत. या ठिकाणचे 2-2 आमदार आहेत. त्या आमदारही या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फंड या ठिकाणी या महापालिका क्षेत्रात शासनाकडून आणलेला नाही. ट्रिपल इंजिन सरकार आहे तर शासनाचाही डीपीडीसी असो, एमएमआरडी असो किंवा शासनाचे इतर फंड या पनवेलसाठी आणायला पाहिजेत, पण ते कुठल्याही प्रकारचा याही फंड आणलेला दिसत नाही. फक्त त्या ठिकाणी सर्व त्यांचे सन्माननीय सदस्य त्या ठिकाणी अभिनंदन करणार, आमच्या आमदारांचं अभिनंदन, आमच्या खासदारांचं, परंतु काम शून्य. अशा प्रकारचा हा बजेटही शून्य प्रकारचा केले. ह्या पनवेलच्या जनतेची दिशाभूल करणारा बजेट आहे. या ठिकाणी आमच्या सर्व विरोधी पक्ष सदस्यही चांगल्या सूचना मांडल्या. त्या ठिकाणी प्रत्येक आमच्या सदस्यांनी आमचे प्रकाशजी म्हात्रे असो किंवा आणखी आमचे लतीफजी असो त्याही त्या प्रकारच्या त्या ठिकाणी सूचना दिल्या. मी त्या ठिकाणी सांगितली की या ठिकाणी जे आमचे हजारो विद्यार्थी आहेत, मध्यमवर्गीय किंवा ज्यांचं उत्पन्न कमी आहे, मागासवर्गीय विद्यार्थी असो, ते जीई किंवा MSCIT असो, शासनाच्या बँकिंगच्या असो, UPSC असो किंवा इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, या ठिकाणचे लाखो रुपये फी आहे. त्या ठिकाणी आपण बजेटमध्ये तरतूद करा की हे प्रशिक्षण फ्रीमध्ये कसा देता येईल. जर आपले पैसे इतर ठिकाणी तुम्ही वाया घालवता तर आपल्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही या ठिकाणी खर्च करा. अशा प्रकारचा हेड त्या ठिकाणी करा. या अशा विविध प्रकारचं खर्च करण्याची आवश्यकता आहे. मग शैक्षणिक असो, आरोग्य असो, रस्ते असो, गटारे असो, फुटपाथ असो, धरणे पाणी प्रश्न असो, हे विविध प्रश्नाला एक चांगल्या प्रकारे नियोजन करणे आवश्यक आहे. परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा नियोजन केलेला दिसत नाही आणि हा फुगीर असा अर्थसंकल्प या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी मांडलेला आहे. त्या ठिकाणी आमच्या सर्व सदस्यांनी त्या पद्धतीने तिथं त्यांच्या चुक्या निदर्शनात आणलेल्या आहेत.